श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल बनवते, नेमकं विषय काय आहे. आणि मला एका व्हिडिओखाली कमेंट अशी होती की त्या दिवशी लाईव्ह घेतल्यानंतरला लाईव्हमध्ये करिश्मानं मला बड्डेसाठी इन्व्हिटेशन दिलेलं होतं. तर मी काही जाऊ शकले नाही, कारण मला अशी कमेंट होती एका ताईची की तुला इतकी वेळेस लाईव्हमध्ये इन्व्हिटेशन दिलं आणि तू आली नाही वगैरे, म्हणजे तुला यायचं नव्हतं, असं थोडंसं कमेंट मला ती म्हणजे चुकीची नाही वाटली. बरोबर आहे, त्यांनी कमेंट केली, कारण ते करिश्माचे सबस्क्रायबर आहेत आणि तिचे व्हिडिओ पाहतात, त्यांना खूप म्हणजे असं चांगले येतात, असं काही वाईट नाही आहे. तर त्यांचा असा गैरसमज झाला की मला एवढ्या प्रेमानं करिश्मानं बड्डेला बोलवलं आणि मी नाही गेली किंवा मी इग्नोर केलं, असं त्यांना थोडंसं गैरसमज झालेलं आहे. तर हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवते की मला त्या ताईला एकच सांगायचं आहे की ताई, मान्य आहे तिनं मला बोलवलं होतं आणि मला खूप दिवसाची इच्छा होती जायची तिकडं. मी मागं पण व्हिडिओमध्ये खूप वेळेस म्हणलेलं होतं, लाईव्हमध्ये म्हणलेलं होतं की मला जायचं आहे पुण्याला, माझं काम पण आहे आणि प्लस मला तिला भेटायचं पण आहे. ती आजारी पडली एवढी तरी मला जाणं नाही झालं, कारण माझ्या पण घरी करणार धरणार मी एकटीच आहे आणि माझ्या मागं 3 जीव आहेत. माझे 2 मुलं, माझी आई माझ्या जीवावर राहतात. मग मला त्या तिघांची सोय करून कुठं पण जावं लागतं आणि जर समजा त्यांच्यापाशी इथं राहायला कोणी नसेल ना, तर मग मला जाणं कॅन्सलच करावं लागतं. असं नाही की मी म्हणजे फक्त याच्यासाठी कॅन्सल केलं की नाही मला खूपच घमंड आलं तिनं बोलवली म्हणून मी नाही गेले, असं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात वरतून मी तुम्हाला दाखवते, मी आत्ता लाईव्हमध्ये दाखवते, माझा पाय सुजलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, ही नसते किती सुजलेली आहे. ही पाय बघा, वरती ठेवलं तर असं वाटेल तुम्हाला, ही पाय पूर्ण सुजलेला आहे. माझा पाय सुजलेला आहे, त्यावरून पण मला चालायला येत नाही आहे. आणि मला असं वाटलं की आपण आपलं दुखणं घेऊन तिथं जर गेलो त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये, तर ते असं आपण पण एन्जॉय करू शकणार नाही त्या गोष्टी. मांडी बसली त्याच्यावरती, आपण पण एन्जॉय नाही करू शकत चांगलं. आणि त्यांचं जे सेलिब्रेशन आहे ते कशाला खराब करायचं. खरं तिथं गेल्याच्या नंतरला तर मग हे असं सगळं पाहून करिश्मा पण, तिला पण वाईट वाटलं असतं की नाही बाबा यांचा पाय एवढं सुजलेला आहे, हे आले त्यांना दुखतं आहे, पुन्हा मला ताप पण येतो आहे मध्येच, हे पाय दुखतं ना, मग त्यामुळं मला त्याचं अवदान पण आलेलं आहे, पुन्हा पाय त्याच्यामुळं ताप चढ उतार होती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी त्यांचं सेलिब्रेशन खराब नाही ना करू शकत. आणि मी तिला कॉलवरती बोलले पण, सकाळी मला कॉल आला होता बड्डेसाठी येत आहे का विचारलं होतं तिनं. मी कॉलवरती बोलले आणि तिला सांगितलं, मयंकला विश केले आणि सांगितलं की अशाला असं थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी आत्ता ऑफिस जॉईन केलेलं आहे. 1-1.5 महिना मी सुट्टीवर होते घरी, आजारी पडल्यामुळं मी घरीच राहिलेली होते. त्यामुळं मग मला ते आत्ता लगेच सुट्ट्या मागायला चांगलं नाही वाटलं, किंवा मी मागितली जरी असते तर सर द्यायला तरी इथं पाहिजे होते ना, कारण माझे सर बाहेर गेलेले आहे. ते थोडं आमचं वर्करचं ना पेमेंटचा इश्यू झालेला आहे, तर त्यामुळं 2 आहेत सर इथं, ते दोन्ही पण नाही आहेत, दोघं पण गेलेले आहे बाहेरगावी. मग माझ्याकडं ऑफिस असतं सगळं सांभाळायला. मग त्यांच्या ॲब्सेन्समध्ये इथं जर कोणी वर्कर लोक आले, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर ते बघणं काम माझं आहे, त्यांच्यानंतरला मी आहे. मग सर मला असं बोलले की, तरी मी सरांना कॉल केला होता, सरला म्हणली होती की मला अशाला असं काम आहे, मी जाऊ का. तरी सरांनी मला म्हणले की नाही मॅडम तुम्ही थांबा, मी आल्यानंतरला जा, आपलं एवढं इश्यू क्लिअर होऊ द्या, ऑफिस असं बंद ठेवून नाही जाता येणार, सगळ्यांना सुट्ट्या नाही भेटणार. तर मग माझं काम होतं की चला ठीक आहे बाबा सर असं आहे. पण मला म्हणजे मी करिश्माला बोलली होती त्या दिवशी आणि तिला हा प्रॉब्लेम पण सांगितला. तिला फक्त मी ऑफिसचं प्रॉब्लेम सांगितलं, माझं पाय वगैरे सुजलं आहे हे ते असं काहीच नाही सांगितलं, कारण तीच आजारी आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळं मग मी म्हणलं आपलं कुठं मांडत बसा त्याच्यामध्ये, आपलं जन्माला होऊन उरलेलं आहे, म्हणून मी तिला काही जास्त सांगितलेलं नाही आहे. आता बहुतेक ह्या व्हिडिओ
तर्फे तिला समजेल. आणि हा व्हिडिओ फक्त मला त्या ताईसाठी बनवायचा होता की त्या ताईला असं वाटलं की नाही, म्हणजे त्यांना असं वाटलं की हिनं एवढं लाईव्हमध्ये मला बोलवती आहे आणि मी म्हणजे मला घमंड आला, मी नाही गेली. खरंच ताई माझं न जाण्याचं कारण वेगळं होतं आणि तुम्हाला नाही माहिती. आणि तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्युअसली बघत असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरी केलेले असाल, तर तुम्हाला हे पण माहिती असेल की मी 1.5 ते 2 महिने झालं, 2 महिन्याच्या जवळपास झालं मी व्हिडिओ नाही टाकत आहे. तर आज म्हणजे बघा ना, आज किती दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आहे. ती मला कमेंट खूप दिवसाची आलेली आहे. जेव्हा ती लाईव्ह झाली आणि बड्डेला मी तिथे गेली नाही, त्याच दिवशी बड्डेच्या दिवशीच 16 तारखेलाच मला माझ्या एका जुन्या व्हिडिओखाली कमेंट आलेली होती. तर मी ती कमेंट सकाळी बघितली इथं ऑफिसला आल्यानंतर. मी आधी बघितली पण नव्हती ती कमेंट, खरं सांगायचं तर काय. कारण माझं हे सगळं असं एवढं हे झालेलं आहे. एकतर माझी तब्येत एवढी खराब आहे, पुन्हा माझ्या मागं फायनान्शियल प्रॉब्लेम, मग पुन्हा इतकं मी स्ट्रगल करते आहे. आणि एवढं स्ट्रगल करून पण मला कुठून पण असं म्हणजे त्याचं फळ भेटत नाही आहे. मग थोडेसे निराश झाले होते, म्हणजे नाराज झाली होती. आणि मी व्हिडिओ वगैरे टाकली नाही किंवा यूट्यूबच बघितलं नाही, मी उघडून बघतच नव्हती. मी फक्त आलं की काम करायचं, ऑफिसमधलं काम झाल्याच्या नंतरला जर समजा फ्री असले तर इंस्टाग्रामवरच्या रील पाहत बसायची. इतकं मन उदासून गेले ना. मी व्हिडिओ ना बघितले, यूट्यूबचे ना व्हिडिओ टाकले, काहीच्या काही. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे त्या ताईला, ताई म्हणजे असं माझ्या मनात वगैरे काही नाही आहे. तिनं खूप प्रेमानं मला सांगितलं होतं आणि खरंच खूप थँक्यू. तिनं मला तिच्या पर्सनल लाईफमध्ये तिच्या म्हणजे एवढं म्हणजे ते म्हणतात ना, आनंदी क्षणामध्ये तिनं मला सामील करून घेतलं. त्याबद्दल मी तिचे पण खूप खूप आभारी आहे. आणि खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं की चला आपल्याला बोलवले म्हणजे मला घमंड वगैरे आले, असं काहीच नाही आहे. माझे प्रॉब्लेम्सच खूप एवढे आहे ना की मी जास्त काही सांगू शकत नाही. तर तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे असं नका ना म्हणत, जो आपणच म्हणजे बाईला समजून नाही घेणार तर कोण घेणार आहे बरं. आत्ता पण माहिती आहे का, मी ऑफिसला एवढ्या जीवावर येते, मला इथून इतकं पण चालायला त्रास होतो आहे. चालता येत नाही आहे, मला बसता येत नाही आहे. आणि खाली ज्या बसली ना, मग उठते वेळेस एवढा पाय दुखतो आहे माझा भयानक, विचारूच नका. आणि त्यातल्या त्यात तर मला इतक्या गोळ्या वगैरे चालू आहे. आणि अचानक जर आपल्याला एवढं सगळं होतं आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत आपण ठीक आहे का नाही ह्याचा भरोसा नाही आहे स्वतःला आपल्याला. तर आपण अशा अवस्थेमध्ये तिथं जाऊन त्यांना त्रास देण्यात काही अर्थ नाही ना. त्यामुळं मग मी गेले नाही. आणि ऑफिसचं पण कारण होतं. आणि तुम्हाला माहिती का, मला चॅनल दिलं होतं करिश्मानं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि ते पण मॉनिटाईज चॅनल दिलेलं होतं का कुणास ठाऊक ते डिमॉनिटाईज झालं. ते डिमॉनिटाईज चॅनल झाल्याच्या नंतरला तर मग माझे पूर्ण असे हातपाय गळून गेले. मी म्हणलं नाही, मी विचार केला की माझ्या आयुष्यामध्ये इतकं सगळे प्रॉब्लेम येते, मी फक्त 4 दिवस सुखी होते. मग मला असं वाटलं की नाही बाबा चला, मी असं पूर्ण मान्य केलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आता कधी सुख येणार नाही. म्हणून मी कुठंतरी ते खचल्यासारखं झालेलं आहे माझं. त्यामुळं पण मला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे कशामध्ये. आता हा व्हिडिओ फक्त मी त्या ताईसाठी बनवते की त्या ताईला असं वाटलं की मला घमंड आलं. म्हणजे एवढ्या हिचे माझं काय तर चॅनल एवढं मोठं नाही आहे, परत मी काही एवढी सेलिब्रिटी नाही, तरी पण तिने मला इन्व्हाइट केलं आणि मी घमंडसारखं इग्नोर केलं, गेले नाही, काही नाही आणि काहीच नाही. मी व्हिडिओ पण टाकला होता, सॉरी मला नाही जमलं यायला म्हणून. पण तो व्हिडिओ बहुतेक एवढा खास नाही झालेला. कारण खास म्हणण्यापेक्षा आपण काही असं सॉरी कुणाला खास वाटावं म्हणून म्हणत नाही. मग मला जेवढं वाटलं का माझ्या मनामध्ये की तिनं बोलवले आणि मी नाही जाऊ शकले काही कारणास्तव, तेवढंबद्दल माझ्या मनात जेवढ्या फिलिंग्स आल्या का, मला जसं वाटलं मी नॅचरली तेवढ्याच फिलिंग्स टाकलेल्या आहे आणि तेवढंच बोललेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. असं नाही की एखादा व्हिडिओ बनवायचा म्हणून लोकांचे व्ह्यू आले पाहिजे किंवा पटलं पाहिजे लोकांना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून असा व्हिडिओ नाही टाकलेला मी. आणि मला ह्या जमत पण नाही, या गोष्टी बनावटी गोष्टी मला कधीच जमणार नाहीत. आधी पण जमल्या नाहीत आणि यापुढं पण जमणार नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मला जेवढं वाटलं का की नाही बाबा तिने एवढ्या प्रेमानं बोलवलं आणि मी नाही गेले, त्यातपुरतं मी तिच्यापुरतं सॉरीचा व्हिडिओ बनवला आणि तिला टाकलं. पण तिनं बघितली आणि तिनं कमेंट पण केली. आणि मला तो व्हिडिओ किती जणांनी बघितला, किती जणांनी हे केला, मला ते गोष्टी मायनस नाही करत.
मला त्या गोष्टीमध्ये म्हणजे हेच नाही आहे, कारण तो व्हिडिओ मी ज्याच्यासाठी बनवला होता त्या व्यक्तीने बघितला आणि त्या व्यक्तीने कमेंट केली. त्याच्यानंतर मी तो YT स्टुडिओमध्ये जाऊन त्या व्हिडिओला किती व्ह्यू आहे, किती लोकांनी पाहिले, किती लोकांच्या कमेंट आहेत हे बघितलं पण नाही आहे. आणि खरंच सांगते ना, आणखीन एक गोष्ट माझ्या मागं म्हणजे मी आत्ताच तर नाही सांगणार, बट जर समजा माझे प्रॉब्लेम सॉल्व झाले तर मी हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेन. सध्या मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे, माझं मलाच सुधरत नाही आहे. तर मी खरंच मला असं वाटतं की आपणच इतकं मनातून आपण खुश नाही आहे, आपण एवढ्या नाराज आहे, आपल्या मागं एवढं परेशानी हे असलं घेऊन सगळे तिथं जाणं त्यांच्या आनंदावर ते म्हणतात ना, तिथेही आपण दड नाही राहू शकत. त्याच्यामुळं मग मी गेले नाही. तर परत एकदा वाटलंच तर मी सॉरी म्हणते आणि स्पेशली मयंकला सॉरी म्हणते. मयंक त्या दिवशी खूप गोड आवाजात म्हणे, मावती यायली का मला बड्डेला माझ्या. तर मयंक खरंच मी नाही येऊ शकले, त्याबद्दल खूप खूप सॉरी. आणि करिश्मा तुझी तब्येत एवढी सिरियस आहे, तुझी तब्येत खराब आहे, त्या पण टायमाला मी नाही येऊ शकत आहे, त्याबद्दल पण सॉरी. आणि मी होईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करते, कारण माझं पर्सनली पण तिकडं काम आहे घराचं, त्यासाठी येते. आणि एका कामामध्ये 2 होऊन जातात, एवढं काही नाही. आणि आपण आपण म्हणतोच नाही इथपर्यंत आलो तर तिथं भेटूनच जाईल मी तुला, असं काहीच नाही. मी येत्या 2-3 दिवसामध्ये प्रयत्न करेन. आत्ताच मी सरांना कॉल केला होता, हा व्हिडिओ बनवायच्या आधी एक 10 मिनटं मी सरांना कॉल केला आणि सरांना विचारले की सर तुम्ही किती दिवस येणार नाही आहे अजून. तर सर बोलले आणखीन 2 दिवस येणार नाही आहे. मी सरांना पण म्हणले कॉलवरती मला आता जायचं आहे पुण्याला म्हटलं, तर सर बोलले की नाही मी आल्याच्या नंतरला जा म्हणे मॅडम, तुम्ही काही हरकत नाही म्हणे, फक्त 2 दिवस थांबा म्हणे. कारण का जास्त सर दोघं पण गेले, इथं कोणी नाही, वर्कर लोक मग असेच नाही का लाईव्ह घेते वेळेस तुम्ही पाहिले लोक येऊन गेले होते, असं चांगलं नाही ना वाटून. तेवढ्या लांबवर नाही येतात, ऑफिस खूप लांब आहे आणि कंपनी खूप लांब आहे, तेवढ्या लांबून लोक येतात आणि मग आल्यानंतर त्यांना जेव्हा ऑफिसला लॉक दिसेल मग ते नाराज होतात ना. आपल्यासारखंच असतं सगळं काही, समजून घ्यायचं असतं थोडंसं. आणि प्लीज त्या ताईला एकच रिक्वेस्ट आहे, ताई तुम्ही कमेंट केली, तुम्ही पण म्हणजे असं काही मला वाईट बोललेलं नाही आहे, फक्त असं बोलले की कारण तुम्हाला माहिती नव्हतं मेन कारण काय आहे माझं न जाण्याचं, त्याबद्दल आता मी ह्या व्हिडिओमध्ये माझं मेन कारण सांगितलेलं आहे. तर मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.